आणि जे काही लोकांनी टाळ्या वाजवायला सुरू केलं देवांश, मी सांगते आय वॉज सो ओव्हरवेल्म माहितीये. आणि सगळे तिथल्या तिथे सेल्फी काढायला पण आले. मुली आता कशी सेल्फी काढणार, म्हणजे मलाच माहित नव्हतं ना इतकी छान ऍक्टिंग करते मी. आतापर्यंत तुमच्या जवळजवळ येतो तर तुम्ही लांब करत होतात ना मला. तुम्हाला ना किंमत नाहीये माझी, कधीतरी कायमचं लांब निघून जाईल ना ते. अंजली फ्रॉम ओमी. नाही, असं दुसऱ्यांचं पत्र वाचायचं कसं? नाही पण पत्र नाही वाचलं तर कळणारही नाही नक्की या दोघांचं काय चाललंय. आणि माझ्या सईचा संसार आहे तसा सुरळीत चालण्यासाठी मला कळलंच पाहिजे अंजलीच्या डोक्यात नक्की काय शिस्त आहे ते. वाचू का? प्रिय अंजली, माझ्यासाठी आहेस तू खास. मला सतत होतात तुझे भास. असं वाटतं तू राहावी सोबत 24 तास. माझ्या मनाच्या हिंदोळ्यावर मी तुझेच गीत गात राहतो. मला तुला खूप दिवसांपासून एक गोष्ट सांगायची होती. मला तू खूप आवडतेस. तू आल्यापासून माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलंय. आजवर मला तुझ्या इतकं कोणीच समजून घेतलं नाहीये. मी स्वतःला खरंच खूप नशीबवान समजतो की तुझ्यासारखी चांगली मैत्रीण माझ्या आयुष्यात आली. आणि आपलं नातं मैत्रीपेक्षाही जास्त स्पेशल झालंय. मला जशा तुझ्याबद्दल फिलिंग्स आहेत तशाच तुलाही आहेत ना. तुझाच ओमकार. सई, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तुम्हाला माहितीये मी आता तुम्हालाच फोन करायचा विचार करत होतो. हाय सिस, इकडे कशी काय तू? मी इकडे कशी काय? जो प्रश्न मी तुला विचारायला हवा तो तू मला विचारतेस. तू विसरलीस का? हे माझ्या नवऱ्याचं ऑफिस आहे आणि इथे मी केव्हाही येऊ शकते. ओ गॉड. सई रिलॅक्स, इतकी काय पॉझिटिव्ह होतीयस? तू इथे काय करतेस? मी ते ऍक्च्युली ना मी एका ऑडिशन साठी गेले होते आणि त्यानंतर माझी मीटिंग होती. झाली मग मीटिंग ऍक्च्युली माझी कॅन्सल झाली ग. आणि म्हणून मी असा विचार केला की देवांचं ऑफिस एनिवे ऑन द वेच आहे ना मला. सो देवांसोबतच मी आज लंच करेन. म्हणून मी आले आणि मी स्पेशल सँडविच पण घेऊन आली आहे तुमच्यासाठी. सो स्वीट ऑफ यू. पण ऍक्च्युली मी ना बाहेरचं खाणं जरा टाळतोच ग. हा म्हणजे बाहेर मीटिंग वगैरे असेल तर मग नाईलाज असतो खायचा. पण प्रिफर करतो की घरचंच खाऊ. शहीन किंवा आईने काहीतरी बनवलेलं आहे तसंच काहीतरी खाऊ. आता बघ ना, सई आल्यात टिफिन घेऊन. त्यांनी काहीतरी छान बनवलं असेल माझ्यासाठी. एम आय राईट? हो. आज मी तुमच्या आवडीची पुरी भाजी. वाव, पुरी भाजी. मला फार आवडते पुरी भाजी. किती दिवसांनी बनवलंय तुम्ही. डिरेक्टली खाऊयात आपण. काय म्हणता? देवांश खूप फेमस आहे माहितीये का? आणि खूप लांबून लांबून लोक येतात सँडविच खायला. वाव, सुपर्ब झालंय. तुम्ही पण घ्या ना. नाही, मी घरी जाऊन जेवेन. सगळे पण एकत्र जेवूयात ना. घ्या. देवांश, हे ट्राय. ऐका माझं, मी घरी जाऊन खाईन. नवऱ्याचं ऐकायचं असतं. ओके, चला आ करा.
चालेल ना. ताई, लाईटचं बिल बघितलं का कुठं? ताई, काय झालं? मधू, मला ज्याची भीती वाटत होती ना तेच झालं. आता काय करायचं आपण? पोरीला किती समजावून सांगा, रागवून सांगा, कोंडून ठेवा, काही उपयोग नाहीये, नाही सुधारणार. अरे पण अंजलीचं ओंकारवर खरंच प्रेम असेल तर? खरं प्रेम, खरं प्रेम कशाशी खातात हे तरी माहिती का हिला? काही नाही ग ताई, मी माझ्या बायकोला आणि पोरीला चांगलं ओळखतो. एक नंबरच्या स्वार्थी आहेत दोघी जणी, हापापल्यात पैशासाठी. आयुष्यभर सईला त्रास दिला आणि आता या पत्रावरून स्पष्ट होतंय अजूनही त्यांचं मन नाही भरलेलं. कुठल्या जन्माचा सूड उगवतात सईवर काही कळत नाही. ताई, मला माहितीये अंजली हे जे काही करते ना, ह्या सगळ्याला ललिताची फूस असणार आहे. मधू, अरे पण हे असं कसं थांबवायचं आपण? हे बघ, आज ना उद्या यांच्या नात्याबद्दल जागीरदारांकडे कळेलच ना. आपण कसं तोंड देणार आहोत या सगळ्याला? मलाही तेच कळत नाहीये ताई. या दोघी असं करते असं वाटलंच नव्हतं का मला. ताई, हा ओंकार बिचारा अगदी साधा मुलगा आहे ग. हो रे. आपल्याला काही करून हे सगळं थांबवायला पाहिजे. अंजलीला ओंकार पासून दूर ठेवायला पाहिजे. हॅलो. हो, आले का ते? ओके, ठीक आहे, मी पोहोचतो 2 मिनिटात. या, क्लायंट्स आले, एक खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे माझी आता. हो, पण हे संपवून जा ना. आता एवढं पुरे, मीटिंग झालं की बाकी सगळं खातो. ओके, पण नक्की खाल ना? हो, पाया लाव. देवांश आठवणीने खाल. हो, 100%. बाय. हॅलो. देवांश, सँडविच ठीक आहे, मी ठेवून देते, नंतर खातीलच. आय नो. चल सई, येते मी. बाय. थांब सई बेबी, आपण नंतर बोलूया. ओके, बाय. सई, हात सोड माझा. काय करतेस तू? हे मी तुला विचारायला पाहिजे. मी काय करते? सई, हात दुखतोय माझा. सई, हात सोड माझा, नाही तर मी तमाशा करेन ना तुमच्या ऑफिसमध्ये. तेवढंच करू शकतेस तू, दुसरं काय येतं तुला? आणि कोणी आलं ना तर सांग की मी तुझा हात का पकडलाय. माझ्यासमोर शहाणपणा नाही करायचा. याआधी खूप काही सहन केलंय मी तुझ्यामुळे, पण आता नाही. माझ्या घरातल्या लोकांपासून ना लांब राहायचं. काय करतेय? काय करतेस? विसरलीस? आणून देते लक्ष. सध्या तुझं माझ्या घरी येणं वाढलंय, ओमीशी जवळीक वाढलीये, देवांशच्या पुढे पुढे करतेस. ऑडिशन, मीटिंगच्या नावाखाली ऑफिसमध्ये येणं, ही सगळी नाटकं मला कळत नाहीत का? अंजली, खूप आणि अति करतेस हा तू. हे जे काय चाललंय ना तुझं, सगळं थांबव आता. तुला काय वाटलं तुझी नाटकं ही लक्षात येत नाहीयेत माझ्या? एक गोष्ट लक्षात ठेवा अंजली, माझ्या आणि देवांशामध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि ओमीपासून सुद्धा लांब राहा, कारण तो माझ्या लहान भावासारखा आहे. कळलं? तुझ्यासारख्या मुलीमुळे ना त्याच्या आयुष्याचं वाटोळं नाही करू देणार आहे मी त्याला. लांब राहायचं त्याच्यापासून. निघा आता घरी. हल्ली जरा जास्तच माज वाढलाय ना तुझा सई. लांब राहणं सोड. एक दिवस तुझ्याच नाकावर टिचून मी जहागीरदारांच्या घरात येईल आणि तू काहीही करू शकणार नाहीस.
वा छान मस्त आराम चाललाय वंच. हा चल आता आराम करून झाला असेल तर जरा मला चहा द्या. खूप डोकं दुखतंय. आई ग जरा कडक करा बर का. ठीक आहे. थांब ताई, आईच्या हिच्या हातात गोष्टी देण्याची काही गरज नाहीये. का गरज नाहीये? आता काय झालं तुम्हाला? घरामध्ये एवढं काही काही चाललंय पण तुला त्याचं काही वाटत नाही ना? काय चाललंय घरामध्ये? हे काय आहे? तुमच्या हातात आहे, तुम्हाला माहिती, मला कसं माहित असणार? ओमीनी अंजलीला लिहिलेलं पत्र आहे हे. तुला याबद्दल काही माहित नाहीये? बघू बाई. हो बघू. अरे देवा. हो तसं काही माहितीच नाहीये. नीता खोटं बोलू नकोस, सगळं माहिती आहे तुला. त्या अंजलीला ओमीशी मैत्री करण्यासाठी तूच फूस लावलीस ना? आणि आता काय त्यांचं लग्न लावून देणार तू? वेडिंग मी ऑलरेडी सांगितलं होतं ना, मला वेडिंग आत्ता करायचं नाहीये पॉप्स. तुम्हाला कळत कसं नाही? आणि हे कुठे सापडलंय? माझ्या रूम मध्ये कोण गेलं होतं? मी सांगितलं ना माझी स्पेस इंटरप्ट नाही करायची. मी जाते रूम मध्ये. थांब 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 अंजली थांब. काही गरज नाहीये. ओमीने तुला लिहिलेलं पत्र आहे. ओमीला तू आवडतेस. ओमीचं तुझं लग्न झालं तर काय बिघडतं काय? काय बोलतेस? कळतंय का तुला? कळतंय. देव जेव्हा अक्कल वाटत होता ना तेव्हा त्या रांगेत तुम्ही एकटेच उभे नव्हतात, आम्ही सुद्धा होतो. आणि झालं ओमीचं आणि अंजलीचं लग्न तर बिघडलं कुठे? ही बातमी कळल्यावर तुमचे चेहरे का असे झालेत? रंग उडाल्यासारखे. तुमच्या का पोटात दुखतंय? ललिता ओरडू नका. जगातल्या सगळ्या सुखांवर फक्त तुमच्या भाचीचा अधिकार नाहीये. आपली लेक सुद्धा आहे. ती दिसत नाही का तुम्हाला? नाही तुमची नसतील फार मोठी स्वप्न पण तिची आहेत. तिला वाटतं आपलं लग्न एका छान श्रीमंत मुलाशी व्हावं, आपण छान सेटल व्हावं आयुष्यात. मग बिघडलं कुठे? तुम्हाला का बोचतंय आपल्या लेकीचं सुख? नाही, तिचा हेतू जर का चांगला असता ना तर माझी काही हरकत नव्हती. तुम्हा माय लेकींना मी चांगला ओळखतो. सईच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यासाठी तुम्ही हे करताय ना? अहो पण लक्षात ठेवा, मी हे होऊ देणार नाही. ओमी एक चांगला मुलगा आहे. तुमच्या या घाणेरड्या खेळामध्ये मी त्याचा बळी जाऊ देणार नाही. हे बघा, शेवटचं सांगतोय, सई आणि जहागीरदार यांच्यापासून लांब राहा. नाही तर गाठ माझ्याशी आहे. हो हो जा, काय वाटेल ते करा. मला ताकीद देत आहेत. माझी अंजली जहागीरदारांची सून होणार म्हणजे होणार. मॉम अगं तुला नाही कोण गेलं होतं आत्या माझ्या रूम मध्ये? ते हे लेटर ना मी ऍक्च्युली फेकून दिलं होतं डस्टबिन मध्ये. मी काय करणार ठेवून ते? ओमी आणि मी जाते रूम मध्ये जाते. त्यानंतर ना आम्ही दोघांनी पण 500 रुपयाची बेट लावली. ठीक आहे, बेट लावली. त्याच्यानंतर तो गेला प्रिन्सिपलच्या ऑफिसच्या आत गेला, प्रिन्सिपलशी बोलला. प्रिन्सिपलनी त्याच्यानंतर त्याला मार्क्स वाढवायचं सोडून डायरेक्ट 2 तासांचं डिटेन्शन दिलं. आणि तुम्हाला माहितीये आज पण मी जेव्हाही त्याला भेटतो ना मी त्याला आधी माझे 500 रुपये मागतो. इतकं ऑकवर्ड होतो तो. काय देवा आता. काय देवांश, तू 500 रुपये मागतोस त्याच्याकडे? हा म्हणजे असंच आपलं गंमत म्हणून घ्या. सी मैत्री ही पैशांमध्ये तोलता येतच नाही ना. आय मीन कॉलेज टाइमला आम्ही जो काही मित्रांनी वेळ घालवलाय तो या 500 रुपयांपेक्षा खूप जास्त अनमोल आहे ना. ताईंचा फोन. नाही अजिबात नाही. आपण छान गप्पा मारतोय की नाही? अगं महत्वाचा कॉल असेल, दे इथे. दे. ताईंचा कामाचा फोन असतो. हॅलो मम्मा, आपलं ठरलंय ना फॅमिली टाइम असताना नो फोन कॉल्स. ताईंची कामं असतात, लगेच फोन द्यायचा.
हिचं काय. हॅलो, काय आधी मेसेज नाही करता डायरेक्ट कॉल काय करतेस? मॅम प्लीज हळू बोला. मी तुम्हाला काहीतरी इमर्जन्सी असल्याशिवाय फोन करणार आहे का? इतके फोन करते म्हणजे काहीतरी इमर्जन्सी आहे ना. काय झालंय? मॅम इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. हो बोल पटपट. हो मॅम, माझं आणि ओमीचं माझ्या घरी कळलंय हो सगळ्यांना. मग काय मग? मॅम तुम्हाला कळत नाहीये का? मॉम इन केस माझी तुमच्या घरी आली आणि तिने सगळ्यांसमोर आमच्या वेडिंगचा विषय काढला ना, तर वाट लागेल, सगळा प्लॅन जाईल आपला. आर यू क्रेझी? जे आपोआप होतंय त्याच्यासाठी काय प्रॉब्लेम आहे? बरंच आहे ना, कळलं तर आपला प्रॉब्लेम संपेल. हो चांगलंच आहे, पण मला त्या ओमीशी लग्न करायचं तर आहे, पण मॅम तुम्ही समजून घ्या ना. हो तुम्ही कसं सांगू मी? या फालतू गोष्टीसाठी मला कॉल केलायस तू? हे सगळं ना तू आणि तुझी आई, ती ललिता, तुम्ही दोघांनी काहीतरी निस्तरा उगाच गोंधळ घालून ठेवतात नुसते. माझ्याशी या सगळ्यासाठी बोलायचं नाही. ठेव फोन आता. हॅलो मॅम. काय बाई आहे यार ही बॉपकटवाली. नाही म्हणजे स्वतःचं काम असेल तर बरोबर हँडशेक करायला हँड पुढे करते, आणि आता मला हेल्प हवी आहे तर हँड वर करून दिली हिने. सच सेल्फिश पीपल अराउंड मी. काय झालं आज यांना? किस्से सांगतात. हा म्हणजे कॉलेजचे दिवस आठवलं की असं सगळं नॉस्टॅल्जिक फील व्हायला होतं ना. एक किस्सा आठवला की दुसरा आठवला की तिसरा, असं एकामागे एक सुरूच असतं काहीतरी. अरे हा, आणखी एक किस्सा सांगतो. हा कसा विसरू शकतो मी? एकदा काय झालं होतं ना, कॉलेजमध्ये टायडे होता. ओके, सो माझ्याही कधी लक्षात नाही राहायचं कुठल्या दिवशी टायडे आणि काय ते, हे सगळं स्केड्यूल कधी मी लक्षात ठेवायचोच. कसं राहणार? तुझी मान सतत खाली पुस्तकात, अभ्यासू ना. सो त्या दिवशी टायडे आहे मला माहिती नव्हतं, पण त्या दिवशी कुठला तरी डे आहे मला माहिती होतं. म्हणजे मला असं वाटत होतं तो डे. हा तुला माहिती असेल ना, तुला आठवतं कॉलेजमध्ये असताना एकदा टायडे समजून मी टायडेच्या दिवशी मी काहीतरी वेगळा डे समजून घेतो. कुठला डे होता तो? ट्रेडिशनल डे. थँक्यू. त्याचं काय? हा तर ट्रेडिशनल डे होता, आणि मग काय झालं ना की ट्रेडिशनल डे नव्हता, टाय डे होता. तर सगळे आले होते सूट बूट घालून, आणि हा एकटा पोहोचला ट्रेडिशनल वेअर मध्ये. काय? मला आठवलं मला. तो फोटो आहे आपल्याकडे, सगळी तुला दाखवते तो फोटो. हो आई, मला तो फोटो बघायचा आहे. हा मम्मा मलाही बघायचा आहे, मलाही दाखव. तुलाही दाखवते. चला मग मी जातो झोपायला. चलो. अरे सांग ना अजून 2-3 किस्से. काय घरी? हो ना दादा, सांग ना अजून. मी सकाळी उठायचे, ऑफिस पण आहे ना, म्हणजे आता जरा टेरेसवर वॉक करतो आणि मग झोपतो. बर, गुड नाईट. गुड नाईट. बाय. झाला का फेरफटका मारून? हा झालं आता जस्ट. हे असं किती दिवस चालणार आहे ते माझी? असं म्हणजे काय? म्हणजे हे असं, मला या घरात येऊन इतके दिवस झाले, पण माझ्याशी बोलणं राहिलं दूर. तू माझ्याकडे मान वर करूनही बघत नाहीस. झाले ना आता इकडे येऊन खूप दिवस. पर माझी या सगळ्यात खरंच काही चूक नव्हती. आता मला कळत नाहीये की हे अजून कुठल्या पद्धतीने प्रूव्ह करून सांगू तुला, म्हणजे तुला पटेल की मी खरंच काही नाही केलंय. मला कळत नाही, म्हणजे मी इथे आलं तुला आवडलं नाहीये का, तुला बोलायचं नाही का? इथे येऊन आता इतके दिवस झाले आणि
तू जर माझ्याशी 2 शब्दही बोलत नसशील ना तर मला खूप त्रास होतोय. किमान माझा मुलगा आईला बघितल्यानंतर 2 शब्द तरी बोलेल असं वाटत होतं मला. मी एवढंही एक्सपेक्ट करू शकत नाही का तुझ्याकडून? तुला हे असं वागताना बघून ना देवांश माझा जीव खूप तुटतोय. मला नाही सहन होत आहे सगळं. आणि तरी तुला माझ्याशी बोलायचं नसेल ना तर मग मी लांब राहिलेलंच बरं. हे असं घरात असून एकमेकांपासून वेगळं राहणं, काहीच न बोलणं, इंटरॅक्ट न करणं मला नाही सहन होत. त्यापेक्षा मी इथून गेलेलं बरं. मी जाते. आई थांब प्लीज, थांब. बघ तू आधी पण जेव्हा माझ्यापासून लांब गेली होती ना तेव्हा खूप त्रास झाला होता मला. वरवर सगळ्यांशी खूप नॉर्मल असल्यासारखा वागत होतो पण हातल्या हात ना पूर्ण असा खचलो होतो ग. खूप त्रास होत होता. स्टील सई मला सतत सांगत असायच्या की या सगळ्यात आईचा काहीच दोष नाहीये. पण मी कोणाचं काहीच ऐकलं नाही. इनफॅक्ट जेव्हा तू माझ्या समोर आलीस तेव्हा तुझ्याशी आणखी तोडूनच वागलो. मला माहितीये मी खूप त्रास दिलाय तुला, खूप खूप वाईट वागलोय तुझ्याशी. तू इथनं परत गेल्यानंतर एकदा पण कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न नाही केला मी. आणि आता पण तुझ्याशी बोलता येत नाहीये कारण जेव्हा तुझ्या डोळ्यात डोळे घालून बघतो ना तेव्हा हिंमतच होत नाही ग बोलायची. तू जेव्हा पण माझ्या पुढे येतेस तेव्हा मी तुझ्याशी किती घाण वागलो ना ते सगळं आठवतं मला आणि मग गिल्ट येतं त्याचं. मी खूप वाईट वागलोय. एका मुलाने आपल्या आईशी जितकं घाण वागायला नको ना तितकं वागलोय मी. कधी न फेडता येणारं पाप केलंय मी. आई प्लीज माफ कर ना मला. माफ कर प्लीज. देवांश हे बघ या सगळ्यात तुझी काही चूक नाहीये. हे जे काही झालं ना ते गैरसमजामुळे झालं. आणि पुन्हा पुन्हा तेच आठवून ना तू स्वतःला आणि हे असं वागून मला त्रास देऊ नकोस. प्लीज प्लीज याचं ब्लेम स्वतःवर घेऊ नकोस. पण तू माफ केलंस मला. प्रॉमिस मी तू पुन्हा असं कधी नाही करणार. पुन्हा असं माझ्यापासून वेगळा नाही होणार. कारण मी माझ्या मुलापासून वेगळं होणं नाही सहन करू शकत.